नाही काय करा, एक कर्मचारी लावा आणि टाईप करायला लावा, तो लगेच देतो आधी टाईप करायला लावा, नाही दोन तास आधी हां 3 सीटर वाले असे जागा बघून करा तुम्ही तसे तेच बेटर आहे ते 2-3 आता काय अजून परत तुमच्या टाकल्या तुम्ही जागा आहे ते बरोबर टाका त्यांना करून म्हणजे एक सेंटर पॉईंट आणि जिथं जास्त गर्दी होती थोडं जास्त आहे गर्दी कुठे जास्त होती इथे केलं इथे कोणा जास्त गर्दी आता इथे खाली होईल ना पण आता इथे गेल्यावर इथं खाली होईल तिथं हे बसत आहे ना हे करायचं हे जे चाललंय का नाही हे तुम्ही परत काय करायचं चव्हाण साहेब मला एक 3-4 दिवसामध्ये सर्व तालुका लेवलचे कार्यालय सुद्धा जिथं जिथं आपले कोणते काय का नाही टॉयलेट स्वच्छतेसाठी क्लिनिंग मोठे नाही बनवायचे छोटे कार्यालय नाही छोटे छोटे बनवायचे तुम्हाला पटकन नाही साफसफाई करून द्यायचं आणि मग ते क्लिनिंगसाठी जे त्यांचा माणूस लावणं अपेक्षित आहे त्याचे काय कार्यालय खर्चात वगैरे ते काय 2000-4000 तुमचं किती स्वच्छ आहे ते प्रत्येक फोटो मागवणार आहे तुमच्याकडे तर आपल्याला शक्यतो मग ते पेंटर मोठे नाही करायचे प्रत्येक कार्यालय वेगळं ठेवा म्हणजे तो आपल्याला म्हणजे ते एप्रिल महिन्यामध्ये त्याचा ट्वेलेशन होणार फोटोज जसं ठीक आहे सगळीकडे होणार फक्त आता आपल्याला एवढं बघायला की प्रत्येक तुमचा खाली तुमचं तालुका करायचं तिथं काय होतं आज त्या टॉयलेट बी केला नाही लोक बरोबर टॉयलेट आपण दरवर्षी तुमचं म्हणजे किती वर्षांचा करायचं असतं ते नाही खाजगी शाळांचे तुमचं काहीतरी असतं ते वेतन पडताळणी काहीतरी असतं ते वेतन पडताळणी दुसरं काय तुमचं काय नाव पगार जे लागत नाही ते काढून टाकणार घेतले घेतले म्हटलं घेतले का एवढं केले सर केले सर तेवढे 8 टाकून द्या सर मोठं करू नका कसं आहे रिस्की पण आहे आणि एवढं काय जे लागत नसेल ना ते काढायचं त्यांना आणि गरम करायचं ते केले वगैरे ते लागत नाही वरती केलंच नाही केलं ना आणि पेंटिंग नको तेव्हा मग हे का हॉल नंबर आणि कुठल्या फ्लोअरला कोणता ऑफिस आहे बदलले बदल तुमच्याकडे लोक डायरेक्ट येतात का इथं कशासाठी येतात तिथे पीएम किसानचं डीबीटीचं नाव निघडे दिले जे काय डीबीटी वाले वगैरे पण निघायचं इकडं आपल्याकडे आतून थोडंफार एका दुसरं बसायला पाहिजे म्हणजे काय होतं असं नाही तर लोक करायला हां म्हणजे आतमध्ये पण पाहिजे बाहेर पण पाहिजे इथं थोडी केलं नाही ना ते पाईपलाईन करायला लागेल वरती कुठं हे बघा बरं का 4-5 वर्ष त्याला म्हणजे झालं पाहिजे काय क्वालिटीवर असेल कसं काय करतानाच करायचं गोंधळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची आपण आज पाहणी केली काय काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपला जो शासनाचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने 7 कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांच्या सोयीसुविधासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची स्वच्छता असेल त्यांना बसण्याची व्यवस्था असेल आपल्या वेगवेगळ्या विभागांच्या संकेतस्थळांची अद्ययावतीकरण असेल आणि त्यांच्याकडे असलेली प्रकरणं जलद गतीने निपटारा करणं असेल तर यासाठी सूचना दिलेल्या आहेत तर आज आम्ही या ठिकाणी ही ज्या ठिकाणी जवळजवळ एक
30 ते 40 कार्यालय आमच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहेत. तर यासाठी मागच्या वर्षी मी DBCमधून सुद्धा फंड दिले होते. त्यातले काही कामाची पाहणी करून, विशेषतः टॉयलेट्स आहे, बसण्यासाठी व्यवस्था आहे, तर अजूनही काही कामांची इथं गरज आहे. तरी संबंधित PWD डिपार्टमेंटला आम्ही तात्काळ 1-2-3 दिवसात आम्हाला एस्टिमेट देण्याची सूचना केलेल्या आहेत. आणि जसं माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार नागरिकांना आपल्या कार्यालयात आल्यानंतर एक चांगली पॉझिटिव्ह भावना यावी आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी त्यांचं काम होईपर्यंत त्यांना जे काही बेसिक सुविधा आहेत, टॉयलेट्स असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल ते त्यांना मिळावी, यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही यासाठी विशेष फंड पण उपलब्ध आम्ही आता PWD डिपार्टमेंटला करून देत आहे. साधारणतः उद्या आमची सर्व तालुकास्तरीय सुद्धा यंत्रणासुद्धा येणार आहे, त्यांना सुद्धा आम्ही ह्या संपूर्ण सूचना देणार आहे. आणि साधारणतः एक 8 ते 10 दिवसामध्ये त्यांना जे काही आवश्यक फंड असतील त्याच्या प्रशासकीय मान्यता देऊन DPC मार्फत आम्ही ते करू. आणि साधारणतः मार्च एंड झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्य सचिव हे याचा आढावा घेऊन जे काही बेसिक त्यांनी 7 मुद्दे दिलेले आहेत त्यांचा आढावा घेणार आहेत. त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं हे जे भौतिक काम आहे ते आम्ही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देत आहे. आणि तालुका स्तरावरसुद्धा ह्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये इलेक्ट्रिकलचे पण बरेचसे कामं त्यात लागतात. छोट्या मोठ्या दुरुस्ती आहेत, टॉयलेटची दुरुस्ती आहे किंवा मग बेसिक सुविधा ज्याला आपण म्हणू, व्हिजिटरला बसण्यासाठी सावलीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, तर ते करण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट PWDचं आणि सिव्हिल डिपार्टमेंट दोघांना सूचना दिलेल्या आहेत. आणि हा 100 दिवसा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडून लोकांना फॅसिलिटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित नाही, आलेली आहे, महत्त्वाची अभिलेखा असतात, त्याच्याबद्दल आपण काही सूचना केलेल्या तेच झाले. आता बऱ्याचशा डिपार्टमेंटना आम्ही मागच्या वर्षी फंड दिला. जसं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला त्यांनी त्यांचं जे रेकॉर्ड आहे त्यासाठी त्यांनी तिचे ठेवण्यासाठी वेगवेगळी रेकॉर्ड रूमची व्यवस्था करणं असेल. आणि जे इतर डिपार्टमेंट आहेत त्यांना सुद्धा सूचना दिली की त्यांची आता समजा ह्या वर्षी शक्य नाही झाली, पुढच्या वर्षी आपण त्यांच्यासाठी जे रॅक्स असतात, स्पेशल रॅक्स असतात, ज्यामुळं त्या दस्तावेजांचं आयुर्मान वाढतं आणि पाण्याची व्यवस्था, अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. अग्निशमनासाठी सुद्धा आम्ही आता ह्या वर्षी आपण करू, पुढच्या वर्षीच्या जे DPC नियोजन असेल त्यात आम्ही अग्निशमनासाठी सुद्धा प्रयोजन करण्याच्या सूचना त्यांना देत आहे. बदल जे आहे ते कधीपर्यंत करणं अपेक्षित आहे, त्याचा रोडमॅप काय आहे? ही 100 दिवसाची योजना आहे. तर आम्ही त्यांना सांगितले की किमान 1 ते 1.5 महिन्यामध्येच तिचे परचेस होऊन, निविदा प्रक्रिया होऊन ह्या गोष्टी या ठिकाणी लागाव्यात. माननीय मुख्यमंत्री महोदय सूचना 100 दिवसाचे आहेत, पण आमचं जर म्हणणं आहे की 1 ते 1.5 महिन्यामध्येच हे संपूर्ण दुरुस्ती, खरेदी आणि लोकांना आवश्यक असणाऱ्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आम्ही त्यांना देत आहोत. पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे, तिथे बऱ्याच अशा इमारती आहेत, शासकीय कार्यालय, पण तिथे कुठली सुविधा नाही. ठीक आहे, आम्ही ते पाहणी करू. आणि आता उद्या जे सर्व HODंना आज आम्ही पत्र पण देत आहोत आणि आपला उद्या जे डिटेल आढावा आहे त्या प्रत्येकाकडून आम्ही त्याचे आजची स्थिती आणि साधारणतः 100 दिवसानंतर त्यांचे जे काही करणार आहेत त्याचे जे फोटो, अगदी त्यात आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये तुमचे टॉयलेट्स असतील त्याचे फोटो, जिओ टॅग फोटो डेट्स, म्हणजे आजच्या घडीला काय सिच्युएशन आहे ते सुद्धा आम्ही त्या प्रत्येक विभागाकडून मागवून घेणार आहोत. आणि विशेषतः ज्या ठिकाणी जास्त फुटबॉल आहे त्या ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी हिरकणी कक्ष आणि महिलांना बसणार दोन्ही मिक्स असं आमचं संकल्पना आहे की महिला कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कक्ष अधिक हिरकणी कक्ष असं एकत्रित करण्यासाठी आमच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, बाकी इतर कार्यालय आता या ठिकाणी सुद्धा मला वाटतं 2 ठिकाणी आहेत. त्याच्यासाठी आवश्यक असेल लाईट आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, याची तपासणी करून जे आहे त्या आवश्यक सुविधा आपण देऊ. धन्यवाद. हे संपूर्ण ही जी व्यवस्था आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे, तालुकास्तरीय कार्यालय. त्यामुळे तेच उद्या आपल्याकडे तालुकास्तरीय कार्यालय, उद्या एक बैठक आहे, तर पूर्ण जी तालुक्याची टीम आहे ते येणार आहेत. त्यांना आम्ही आज रायटिंगमध्ये पण सूचना देत आहे आणि तोंडी सूचना आणि त्यांना काय करायचं आहे ते सुद्धा आम्ही उद्या त्यांना सूचना देत आहोत. सर, जिल्ह्याचं जिल्हाधिकारी मुख्यालय आहे, इथं महिलांसाठी टॉयलेटची सुविधा नाही. ओके, म्हणजे आता आमचं झालेलं आहे ना, याच्यामध्ये आम्ही त्याची सुद्धा आता नवीन टॉयलेट एक प्रस्तावित केलेलं जे लोकांसाठी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण सुलभ इंटरनॅशनल बरोबर आपण करार करत आहोत. त्याची मान्यता पण मिळालेली आहे आणि त्याच्या DPCचं पण अप्रूव्हल झालेलं आहे. लवकरच काम त्याचं सुरू होईल. त्यात महिला आणि पुरुष आपल्या कर्मचाऱ्यांना पण कामात येईल आणि जनरल पब्लिकला सुद्धा कामात येईल. लवकरच काम. ठीक आहे, येस आहे ते तो कॉम्पोनंट पण आहे, पण पहिल्यांदा आपण ही ह्याच्यापासून करतोय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये परिसर स्वच्छता आपण आढावा घेऊया. चालेल, थँक्यू.